फडणवीस साहेब कृती पाहिजे, कीर्तन नको। जळगाव जिल्ह्यातील शेततळे बांधणारा ठेकेदार अजय बढे यांनी जलसंपदा अभियंत्याला लाच दिल्याची दखल जळगाव जिल्हा कोर्टाने घेतली। चौकशीचे आदेश दिले, 1 महिन्यात अहवाल पाहिजे। ठेकेदारांकडून जलसंपदा अभियंता लाच घेतात हा संशय नाही, हा आरोप नाही, तर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनने पैसा दिला आहे। आता आणखी काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेब? जर मध्यवर्तील कर आणि वितरण प्रणालीत बदल करण्या कारणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेलमध्ये घातले, तर मग येथे हे अभियंता का नाही? का केजरीवाल यांनी मोदींना हिस्सा दिला नाही म्हणून? आणि या अभियंत्याने फडणवीस यांना हिस्सा दिला आहे का? फडणवीस साहेब, प्रश्न तर उठणारच। तुम्ही जलसंपदा मंत्री आहात, तुम्ही गृहमंत्री आहात, तर कारवाई तुम्ही केलीच पाहिजे। का करत नाहीत? पाणी कुठे मुरते? अजितदादा धरणात मुतले, ते धरणात मुरले, हे पैसे कुठे मुरलेत? फडणवीस साहेब, हा कलंक तुमच्या माथ्यावर लागलेला आहे। जर ठेकेदारीमध्ये अशी रेकॉर्डेड लाचखोरी झाली असेल तर फडणवीस साहेब, तुम्ही कोणत्या तोंडाने सांगणार की तुम्ही प्रामाणिक आहात? सांगितले तर कोणत्याही शेतकऱ्याला खरे पटणार नाही। फडणवीस साहेब, तुम्ही RSSचे सिपाई आहात, तुम्ही रामभक्तवाले रामभक्त आहात। तुम्ही स्वतःला देशभक्त संबोधन करून घेतात, पण ते फक्त बोलबच्चन आहे, कृतीत नाही। आम्हाला कृती पाहिजे, कीर्तन नको। शिवराम पाटील, संपर्क क्रमांक 92 70 96 31 22, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। शेततळ्यांच्या कामासंदर्भात सीएसआर फंडातून 450 कोटी रुपये भेटणार होते आणि ते काम त्या माध्यमातून जामनेर तालुक्यातले कामं होणार होते। ते काम करत असताना मला 20 लाख रुपये विडी पाटलांना मी कॅश दिले, 5 लाख रुपये फोनपे आणि वेळोवेळी त्यांनी सांगितलं तसं हॉटेलिंगच्या खर्चासाठी आणि ट्रॅव्हलिंग यासाठी मी दिलेले होते पंकज नेमाळ्यांकडे, पंकज नेमाळे आणि ललित कोल यांना। ते दिल्यानंतर जेव्हा आम्ही चंदीगड आणि मुंबईला जाऊन आले, सीएसआर फंडिंगची सर्व बातम्या क्लिअर झाल्या की बुवा आता सीएसआर फंडिंग सुभाश्री नावाची विडी पाटलांची जी कंपनी त्याच्यावरती RTGS होणार आहे असं मला सांगितलं गेलं। त्यानिमित्ताने मी 20 लाखाचा RTGS मुंबईच्या एक गोल्ड रिव्हर म्हणून कंपनी की जी फायनान्स करणार होती, जी सीएसआर फंड देणार होती, त्यांना 20 लाखाचा RTGS केल्यानंतर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की RTGS झालेलं आहे, आता आपल्याकडे 450 कोटी रुपये येतील आणि त्या कामामधून तुला 50 कोटीचे कामं दिले जातील। पण ते 50 कोटीचे कामं मला मागच्या सप्टेंबरपासून आतापर्यंत देण्यात आलेले नाही। मी SP साहेबांकडे 12 जानेवारी 2024ला तक्रार अर्ज दाखल केला। SP साहेबांनी जवळजवळ पावणे 2 तास ती माझी घटना पूर्ण ऐकून घेतली। S राजकुमार साहेबांनी त्यांनी सांगितलं याच्यात नक्की कारवाई करण्यात येईल। त्यांनी तो अर्ज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे विभागांकडे वर्ग केला। आर्थिक गुन्हे विभागाने त्या अर्जाची चौकशी केल्या। त्यानंतर त्यांनी मला एक पत्र दिलं 4/6ला। त्याआधी मला 31/5ला एक आरोपी पंकज नेमाळे त्यांनी ज्यांना मी फोनपेद्वारे पैसे दिलेले होते वेळोवेळी 5 लाख रुपये, त्यातील 3,92,000 रुपये त्यांनी मला परत दिले। मी परत SP साहेबांना पत्र दिलं की बुवा यांनी मला हे 3,92,000 परत दिलेले, हा मुद्देमाल आहे, या मुद्देमाला संदर्भात मी काय भूमिका घेऊ, हे कुठे जमा करू? म्हणजे आता काय झालं की तुमची प्रोसेस कोर्टात टाकल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे आता कोर्टाने त्याच्यावरती आदेश काढलेले आहेत की यांनी जो तक्रार अर्ज दिलेला आहे तो नोंदवून घेण्यात यावा आणि यांचा तुम्ही ठेकेदार आहात? मी ठेकेदार। काय नावाने तुम्ही ठेका घेतात? विघ्नार्था कन्स्ट्रक्शन। बडे अजय बडे विघ्नार्था कन्स्ट्रक्शन। आणि VD पाटील काय जबाबदारी होती या ठिकाणी? VD पाटील हे रिटायर्ड नाही, त्यावेळेला काय जबाबदारी होते? नाही, त्यावेळेला पण नव्हते। VD पाटील हे रिटायर्ड अधिकारी आहे, पण आज सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंट जे आहे ते VD पाटीलच चालवतात। पण तिथे जबाबदार व्यक्ती कोण आहे आता? गोकुळ महाजन। ते तुम्ही जेव्हा देणं घेणं केलं काय म्हणून काय पदावर होते ते? अधीक्षक अभियंता त्यांच्या जलसंपदाचे। गोकुळ महाजन हेडक्वार्टर जळगाव। हे बघा, या ठिकाणी आता एक मोठा गोष्ट झाला की फडणवीस साहेब तुम्ही ऐकून घ्या, जलसंपदाचे तुम्ही मंत्री आहात। गिरीश महाजन तुम्ही आधी होते आणि एकदा तर आपले अजित पवार पण होते, त्यांनी खूप मोठा घबाड केल्याचं ते चितडे अहवाल आलेलं आहे। हे बघा, प्रत्यक्ष ठेकेदार असं म्हणतात अजय बडे की माझ्याकडनं यांनी ठेका मिळाला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.